उन्हाळ्याची सुट्टी चालू झाली की घरात मुलांचा किलबिलाट चालू होतो आणि ह्याच किलबिलाट चालू असणाऱ्या मुलांसाठी आपल्याला पोटभर असा नाश्ता बनवायचा असतो, जो सगळ्यांचा आवडीचा असेल असा. तर आज आपण एकदम हलकी फुलकी पांढरं शुभ्र अशी रेशनच्या तांदळाची इडली, सांबार आणि पांढरं शुभ्र ओल्या नारळाची चटणी बनवणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला पटकन सुरुवात करू. आता सगळ्यात पहिलं इडली म्हटलं की आपल्याला पहिली एक बेसिक तयारी करावी लागते. तर ती असते तांदूळ भिजत घालणे, ती वाटणे, पीठ परमिटेशन करायला ठेवणे, हे सगळं पहिलं असतं. तर इथे 1 वाटी सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे, त्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ घातलेली आहे, थोडंसं मेथीचे दाणे घालायचे आणि 1 वाटी आपल्याला उडदाच्या डाळीसाठी साधारणतः 3-3.5 किंवा 4 वाट्या एवढं जरी तुम्ही तांदूळ घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही. कारण उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये पीठ लवकर फर्मिटेशन होतं, त्यामुळे थोडंसं तांदूळ जास्त झालं तरी चालेल. आता डाळ तांदूळ सगळं एकत्र करायचं, चांगलं धुवून घ्यायचं 5-6 पाण्याने. पोहे 1 वाटी घालायची, ते चांगलं धुवून यामध्ये घालायचं. पोहे घातल्यामुळे काय होतं, इडली ना अशी मऊ होते आणि अशी तिला जरासा जाळीदारपणा येतो, हलकी होते, खाताना कशामध्ये अशी गुतत नाही किंवा गुदारा बसत नाही, अटकत नाही. पोहे घातल्यामुळे 7-8 तास तांदूळ भिजायला ठेवायचं. नाही 7-8 तास तुम्हाला जमलं तरी निदान 5 तास तरी ठेवायचं. उन्हाळा असल्यामुळे ते सुद्धा पटकनी भिजलं जातं बरं का. त्यानंतर ना आता डाळ तांदूळ वाटताना आपल्याला ते धुवायचं नाही, फक्त निथळून घ्यायचं, थोडं थोडं पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं. वाटून घेतलं की त्यामध्ये 2-2.5 चमचे एवढं मीठ घालायचं. चांगलं फेटायचे, मात्र इथे फेटताना मात्र आपल्याला चांगला वेळ द्यायचा आहे. साधारणतः 10-1 मिनिट जरी तुम्ही असं फेटत बसले ना तरी पीठ हलकं होतं आणि पीठ परमिटेशन होतं आणि इडली जी असते ना ती चांगली अशी टम पावासारखी फुगून वरती येते. रात्रभर मी हे परमिटेशन करायला ठेवलं होतं. सकाळी तुम्ही बघू शकताय छान पीठ आंबलेलं आहे. आता पीठ बाजूला ठेवून दिलेले, सांबार करायला घेऊ. तुरीची डाळ घेतलेली 1 वाटीभर चांगली धुवून घ्यायची आणि नंतर ना त्यामध्ये पाणी घालायचं. शिजवतानाच त्यामध्ये थोडीशी हळद घाला, हिंग घाला, लाल तिखट घाला, मीठ घाला, पळीभर तेल घाला आणि चांगल्या 9-10 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या, म्हणजे चांगली अशी डाळ गळली जाते. तोपर्यंत आपण तडका बनवून घेऊया. तडका बनवण्यासाठी ना खडा मसाला आणि मेथीचे दाणे आवर्जून वापरायचे. अप्रतिम लागतं सांबार. पळीभर तेल घाला, जिरी मोहरी घाला, खडा मसाला घाला, मेथीचे दाणे घाला, थोडेसे तेलामध्ये भाजून घ्या. कांदा 1 घेतला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे आणि बटाटा घेतलेला आहे मी इथे. तुम्ही फळभाज्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता, त्या घालायच्या. परतून घ्यायचं. लाल तिखट घाला, हिंग, हळद घाला आणि सांबार मसाला 2-3 चमचे घालून पाणी घाला, मीठ घाला आणि शिजायला लावा. भाज्या शिजल्या की आपल्याला इकडे आपली डाळ जी शिजलेली असते ती काढून घ्यायची. कुकर गार होऊन द्या. गरम असताना अजिबात उघडा करू नका. आता इथे डाळ चांगली आपल्याला हटवून घ्यायची, जोपर्यंत डाळ पूर्ण गळत नाही तोपर्यंत. नंतर ना इथे आपल्या भाज्या शिजल्या गेलेल्या आहे, याच्यामध्येच आता आपल्याला हटवून घेतलेली डाळ घालून घ्यायची. आता इथे आपल्याला काही घालायचं नाही आहे, फक्त यामध्ये आपल्याला चिंच गुळाचा 1 कोहळ घालायचा आहे, थोडासा गूळ घालायचा आहे, चवीप्रमाणे तुम्हाला वाटलं मीठ घालायचं आहे आणि चांगली अशी दणकून 1 उकळी घ्यायची. सांबारला उकळी आली गॅस बारीक करायचा, मात्र 10-1 मिनटं बारीक गॅसवरती सांबार उकळतं ठेवायचं. इथे तुम्ही बघू शकता चांगलं उकळून द्यायचं, उकळतं ठेवायचं जोपर्यंत सांबारला चांगली अशी तरी येत नाही तोपर्यंत. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सांबार जे आहे ना ते बनून तयार झालेलं आहे. घट्ट नाही, पातळ नाही, काहीच नाही. सांबार बनवून झालेले आहे. चटणी बनवण्यासाठी ओलं खोबरं घेतलं आहे, 1 चमचा साखर घेतलेली आहे, 1 चमचा मीठ घेतलेलं आहे,
थोडेसे मूठभर शेंगदाणे भाजून घेतलेले, मूठभर फुटाणा डाळ घेतलेले, अर्धा लिंबू घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे, 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, थोडंसं जिरं घेतलेलं आहे, थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि 3-4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. एवढं सगळं आपल्याला एकत्रच मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे. थोडंसं पाणी घाला, थोडं पाणी घालून चटणी एकदम बारीक वाटून घ्या आणि नंतर त्यामध्ये तुम्हाला जशी पातळ पाहिजे तसं तुम्ही इथे ती यामध्ये पाणी घालून घेऊ शकता. आता इथे थोडंसं अजून पाणी घालणार आहे आणि चांगली अशी फाईन बारीक वाटून घेणार आहे. वाटताना यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची असेल तर थोडीशी तुम्ही कोथिंबीर यामध्ये घालू शकता. थोडासा पुदिना घालायचा असेल तर तुम्ही पुदिनाही घालू शकता. मी फक्त इथे पांढरं शुभ्र अशी चटणी मला करायची होती, त्यामुळे मी इथे कोथिंबीर वगैरे काहीही घातलेलं नाही. चटणी वाटून झालेली आहे. आता एका भांड्यात काढून घ्या, थोडंसं पाणी घाला आणि चटणी थोडीशी पातळ करा. तडका देण्यासाठी 2 पळ्या तेल गरम केले, जिरी घाला, यामध्ये मोहरी घाला, हिंग घाला, कढीपत्ता घाला, 2 बेडगी मिरची यामध्ये लाल घालून घ्या. तडका झाला की चटणीवरती घालून घ्या. आता पीठ आपण चांगलं हलवून घेतलेलं आहे. इडलीचं पीठ आपण इडली करताना जास्त हलवायचं नाही, फेटायचं नाही. जर तुम्ही तसं केलं तर तुमची इडली जी असते ती अशी चिवट बनते, म्हणून ते पीठ आपल्याला जास्त हलवायचं नाही, थोडंसं हलवायचं. इडलीच्या पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं तर भांड्यात पीठ घालायचं आणि इडली पात्र भांड्यामध्ये ठेवून द्यायची आणि 8 ते 10 मिनटं इडली चांगली मोठ्या गॅसवरती उकडून घ्यायची. यापेक्षा जास्त वेळ इडली जी असते ना ती उकडायची नाही, नाहीतर इडली कोरडी रखरखीत होते आणि मग कोरडी खाताना एकदम अशी कोरडी लागते किंवा ती कडक होते. थोडीशी इडली गार झाली, वाफ निघून गेली की इडली पात्रातून अशी चमच्याने काढून घ्या. बघू शकता इडली एकदम मुलायम झालेली आहे, मऊ अशी झालेली आहे. मुठीत धरली की पावासारखी ती अशी दबली जाते आणि मूठ सोडली की परत ती तिच्या जाग्यावरती, मूळच्या जागेवरती येते. इतकी ती हलकी झालेली आहे, तुम्हाला एकदम जवळून मी दाखवलेली आहे. आणि विशेष म्हणजे इडली चांगली पांढरं शुभ्र झालेली आहे, चटणी झालेली आहे, गरमागरम सांबार, मौसूद अशी इडली. सकाळचा नाश्ता म्हटलं की मुलंच काय मोठेसुद्धा खुश होतात. असं पोटभरीचा नाश्ता म्हटलं तर बाहेर जायची गरज नाही, नाश्त्याला बाहेरून काय आणायचं नाही, फक्त एवढं बनवायची मेहनत घ्यायची आहे आणि मस्त सगळ्यांनी सुट्टी एन्जॉय करायची. बाय बाय.